नमस्कार. खूप छान अशी माहिती पूर्ण हा व्हिडिओ होणार आहे. चला जास्त बडबड नको करायला आणि लगेचच आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सर्वात आधी येतं मेकअपच्या आधी तुम्ही खूप छान असं स्किन केअर करायला हवा. ठीक आहे, डायरेक्ट मेकअप पासून तुम्ही स्टार्ट नको करायला, कारण मेकअप डायरेक्ट स्टार्ट केला ना तो खूप वेळ नाही टिकणार किंवा काही वेळाने तो काळा पडेल. आपला बेस असं थोडा फाउंडेशन म्हणतात ना की थोडं काळं पडायला लागलंय, ते सगळं का होतं कारण आपण छान असं स्किन केअर फॉलो करत नाही. तर तुमच्या ना डेली रुटीनमध्ये हे ॲडच करा. डेचं एक स्किन केअर, नाईटचं एक स्किन केअर. जर तुम्हाला दोघं शक्य नसेल ना तर ॲटलिस्ट तुम्ही मॉर्निंगला सकाळी आफ्टर बाथ एक स्किन केअर तरी करायलाच पाहिजे. स्किन केअर म्हणजे नेमकं काय, आत्ता स्किन केअरचं सांगायचं झालं तर आपल्याला ना स्किन केअर म्हणजे क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझर आणि त्याच्यानंतर येतं सनस्क्रीन. तर क्लिन्झिंग म्हणजे काय, फेस वॉश. क्लिन्झर असतं मार्केटमध्ये येतं किंवा मग फेस वॉश. तुम्ही फेस वॉश छान करायचा किंवा आपण आंघोळीच्या वेळेस तर फेस वॉश छान करतोच. त्यानंतर तुम्ही बाहेर आल्यावर तुम्हाला अप्लाय करायचंय टोनर. टोनर काय करतं ना, आपले जे ओपन पोअर्स आहेत त्यांना श्रिंक करण्याचं काम करतं. तसंच आपलं जे पीएच लेवल असतं स्किनचं ते मेंटेन करतं. त्यामुळे ना आपल्याला जास्त ऑइलिंग नाही होत आणि आपला जर पुढचं जे आपलं जे तुम्ही बघू शकता काही काही लोकांना ना खूप जास्त असे डॉट्स डॉट डॉट खड्डे खड्डे म्हणतो आपण तसं असतं. तर हे टोनिंग लावल्यावर ना हे सगळं काही जे आपले इश्यूज आहेत ना, आणि नंतर काही काही लोकांना इथं काळवणलेलं असतं, हे सगळं जे इश्यूज आहेत ना आपले, ते सगळं टोनिंग तुम्ही रेग्युलर यूज केलं ना की सगळं छान असं सुंदर असं तुमचा इव्हनली स्किन दिसेल. ठीक आहे, तर टोनिंग तुम्ही नक्की वापरत आणा. नसेल टोनर तर काही हरकत नाही, रोज वॉटर सुद्धा तुम्ही वापरू शकता. गुलाबरी म्हणतो ना आपण, तेच गुलाबरी घेऊन यायचं मार्केटमधून, छोटी बॉटल घेऊन यायची. तुम्ही ट्राय करा, नक्की खूप इफेक्टिव्ह आहे. तर टोनर वापरायचंच. टोनर वापरल्यानंतर आपण अप्लाय करायचं मॉइश्चरायझर. ठीक आहे, तर मॉइश्चरायझर मध्ये दोन असतात, एक येतं क्रीम बेस, एक असतं जेल बेस. जेल बेस किंवा वापरतात जेव्हा आपल्याला खूप जास्त ऑइली स्किन असते ना त्यावेळेस तुम्ही वापरायचं जेल बेस. आणि जर तुम्हाला खूप ड्राय स्किन आहे तर तुम्ही क्रीम बेस वापरायचं. ठीक आहे, तर आता तुमच्या स्किननुसार तुम्ही वापरायचं. मी जे सांगते ते तुम्ही वापरायचं नाही, कारण माझी स्किन वेगळी असते, तुमची स्किन वेगळी असणार. ठीक आहे, काही काही तुम्ही तुमच्या स्किननुसार, तुम्हाला ऑइली स्किन आहे का ड्राय स्किन आहे. आता तुम्हाला कसं ओळखायचं ऑइली स्किन ड्राय स्किन, तर मी याचा सेपरेट व्हिडिओ अपलोड करेल. तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा, तुम्हाला जर हवा असेल तर मी नक्की अपलोड करेल तुम्ही कसं ओळखायचं तुमची स्किन टाईप. ठीक आहे, चला तर हे झाली मॉइश्चरायझर स्टेप. यानंतर येते ती मॉइश्चरायझर, नंतर येते ती सनस्क्रीनची स्टेप. सनस्क्रीन सुद्धा अजिबात विसरायचं नाही. सनस्क्रीनमुळे ना आपल्या स्किन जी आहे ती प्रोटेक्ट होते. UV रेज जे असतात त्यांच्यापासून ती प्रोटेक्ट होते आपली स्किन. खूप महत्वाची स्टेप आहे सनस्क्रीन, हे पण मिस करायचं नाही. बाहेर जा किंवा घरी राहा, सनस्क्रीन हे लावायचंच. सनस्क्रीन हे झाले आपले स्किन केअरचे सगळे स्टेप्स. ठीक आहे, आपण स्किन केअर अप्लाय करतो ना तेव्हा आपल्या स्किनला ते ऍब्झॉर्ब करायला थोडा टाइम पाहिजे असतो. त्यामुळे ना लगेचच मेकअप स्टार्ट नाही करायचा, थोडा वेळ थांबायचं. थोडा स्किन केअर आणि मेकअप मध्ये थोडा गॅप द्यायचा, म्हणजे आपली स्किन ना छान हायड्रेटिंग होते आणि मगच आपल्याला स्टार्ट करायचा आपला मेकअप. तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आजचा खूप छान वाटला असेल आणि तुम्ही देखील नक्की ट्राय करा. कारण आपल्या बायकांचं कसं असतं ना, पटकन केस घेतले, क्लचर लावलं आणि चाललो कामाला. स्वतःकडे टाइम नसतो द्यायला आणि कोण करेल एवढं स्किन केअर आणि कोण करत बसेल मेकअप. बापरे, मला किती कामं करायची आहेत, कोण स्वतःकडे लक्ष दे, असंच असतं ना आपल्या रोजचं बायकांचं. तर त्यासाठी मी आज तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली होती आणि आय होप की तुम्हाला हा खूप आवडला असेल आणि नक्की तुम्ही पण ट्राय करा हे. आणि नक्की माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण मी असेच छान व्हिडिओज घेऊन येत असते तुमच्यासाठी. मी ट्राय करणार आहे एव्हरी वेनसडे आणि फ्रायडेला व्हिडिओ पोस्ट करेल यापासून यापुढे. तर आणि बेल नोटिफिकेशन आयकनला तुम्ही तिथे प्रेस करा, जेणेकरून ना माझा व्हिडिओ जेव्हा पण येईल तुम्हाला तो वेळेत मिळेल आणि तुम्हाला कळेल की मी कोणत्या टायमाला व्हिडिओ अपलोड करते ते. चला तर मग भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे सेफ अँड स्टे फॅब्युलस. बाय बाय.